मित्रांनो, भारतीय रेल्वेचा सुरुवात जी झाली होती मित्रांनो आपल्या CST पासून तर आपल्या ठाण्यापर्यंत जो 33 किलोमीटर रेल्वे मार्ग सर्वात अगोदर 1853 मध्ये भारतामध्ये सुरू झाला होता. आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघू शकता की जवळपास 100 वर्षांनी भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्यावेळेस इंग्रजांनी फक्त रेल्वेचा वापर जो आहे तर जास्तीत जास्त सैनिक या जागेवरून त्या जागेवर नेण्यासाठी आणि भारतातला जो कच्चा माल आहे तो लवकरात लवकर बंदरापर्यंत पोहोचण्यासाठी या रेल्वेचा केला होता. परंतु मित्रांनो आता हे 21वावं शतक आहे आणि आज भारत जो आहे तो अर्थव्यवस्थेमध्ये जगातल्या 3ऱ्या नंबरवर आलेला आहे. आणि भारतीय लोक जेवढे हुशार आहेत की मित्रांनो आज आपले गुगलचे CEO सुद्धा भारतीयच आहेत. मोठ्या मोठ्या कंपनीचे जिथं आपले भारतीय लोक आपली जे IIT वगैरे जे आहे मित्रांनो की ज्याच्यासाठी पूर्ण जगभरातून विद्यार्थी मागणी करतात ॲडमिशनसाठी. तर मित्रांनो अशी एक नॉलेज हब जे आहे म्हणजे याचा प्रत्येक जगाला वेळोवेळी आलेला आहे. तर आपण बघू शकता मित्रांनो की आपली जी रेल्वे होती की जिथं प्रवास होता जवळपास पहिल्या वेळेस 38 किलोमीटरचा की ज्याच्यामध्ये जवळपास 400 लोकांनी त्या रेल्वेमध्ये प्रवास केला होता. आणि ती रेल्वे चालवण्यासाठी जवळपास 3 इंजन लागले होते. त्यावेळेस रेल्वे वाफेवरची होती. परंतु आता आपण बघू शकता मित्रांनो की आता जे आम्ही या रेल्वे ट्रॅकवर आहे 284 किलोमीटरचा. तर हा रेल्वे ट्रॅक आपण बघू शकता की इथून समोर जर गेले तुम्ही 1 किलोमीटरवर तर जवळपास 1.5 किलोमीटरचा रेल्वेचा टनल आहे की ज्याचं काम 24 तास चालू आहे. आणि इथं बघू शकता की इथं मशिनरीसुद्धा मोठमोठ्या मशिनरी आपल्याला इथं दिसतात. तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच की जी सुरुवात भारतीय रेल्वेची 33 किलोमीटरची झाली होती सुरुवातीला तर तीच रेल्वे आज जगातील सर्वात मोठं रेल्वेचं नेटवर्क भारतीय रेल्वेचं झालेलं आहे आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे. तर ही जी रेल्वे आहे ही रेल्वेचं जाळं एवढं आहे मित्रांनो की 68,000 किलोमीटर आपली रेल्वेची लाईन आहे. आणि याच्यामध्ये जवळपास 8 ते 10,000 रेल्वे स्टेशन जे आहेत तर ते आपल्या या रेल्वेची आतापर्यंत आहे. आणि ही संख्या मित्रांनो अतिशय वाढत आहे. मित्रांनो या मागच्या एका दशकापासून जे भारतीय रेल्वेनं जे कायापालट केलेलं आहे मित्रांनो की प्रत्येक जास्तीत जास्त जे मोठे रेल्वे स्टेशन आहे तर ते मोठे रेल्वे स्टेशन वायफायने आणि अत्याधुनिक सुविधेने म्हणजे जिथं रेस्ट रूम होती लेडीज जेंट्सची त्याचीसुद्धा अत्याधुनिक पद्धतीनं रेल्वेचे जे जुने स्टेशन होते त्याचं हे करण्यात आलं, आधुनिकीकरण करण्यात आलं. आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेल्वेचं विस्तारीकरण. तर हे विस्तारीकरणाचं कामसुद्धा अतिशय स्पीडनं चालू आहे. ज्याप्रमाणे मित्रांनो एअरपोर्ट होत आहेत त्याचप्रमाणे रेल्वेचे जे रेल्वे स्टेशन आहेत आणि नवीन मार्ग हे डबल स्पीडनं झालेले आपल्याला बघायला मिळतात. आणि ही रेल्वे याच्यासाठी महत्त्वाची आहे मित्रांनो की सर्वात कमी जो खर्च आहे म्हणजे चालवण्याचा तर तो म्हणजे मित्रांनो हे आपल्या रेल्वेचा आहे. कारण की मित्रांनो याचं मेंटेनन्स कमी असून याचा जो इंधन आहे मित्रांनो की जे आता आपण बघू शकता की आता जो वार चालू आहे इराण इस्राईलमध्ये तर त्या वारच्या पार्श्वभूमीवर डिझेल पेट्रोल जे आहे तर ज्याचे मागणी इतर देशामध्ये खूप कमी जास्त झालेली आहे आणि बरंच जनजीवन या युद्धामुळे विस्कळीत झालेलं आहे. तर मित्रांनो सर्वात मोठं जगात जी गरज आहे तर ती म्हणजे मित्रांनो इंधनाची. आणि काही मोजक्याच देशाजवळ हे पेट्रोल डिझेल इंधन उपलब्ध आहे. त्याच्या सर्वात मोठा जो पर्याय मित्रांनो याला म्हणजे रेल्वेचा की ही जी रेल्वे आहे ही रेल्वे आपली जर पूर्ण क्षमतेने जर ही रेल्वे जर चालली म्हणजे आता जवळपास तर 100% जे रेल्वे लाईन जे आहेत तर त्या जवळपास आता इलेक्ट्रिकवर झालेल्या आहेत. डिझेल इंजन रेल्वेनं हद्दपार केलेले आहेत. आणि याचा सर्वात मोठा बेनिफिट आहे जो मित्रांनो की या रेल्वेची जी स्पीड होती अगोदर की ताशी 50-60 किलोमीटरच्या यानं रेल्वे धावत होती तर ती मित्रांनो रेल्वे आज 100-140च्या स्पीडनं ती रेल्वे 150च्या स्पीडनं वंदे भारत तुम्हाला धावताना दिसते. आणि मित्रांनो याच्यापेक्षा समोर जर तुम्ही गेले की मुंबई अहमदाबाद जो रेल्वे मार्ग म्हणजे मेट्रो तिथं तयार होत्या बुलेट ट्रेन तर मित्रांनो त्याची जी स्पीड आहे ती जवळपास 300 किलोमीटरची प्रति घंटा आहे. म्हणजे मित्रांनो 600 किलोमीटरचे जे अंतर आहे मुंबई आणि अहमदाबादमधलं तर ते अंतर 2 घंट्यामध्ये पूर्ण होणार आहे. तर त्यामुळे मित्रांनो ही जी रेल्वे आहे ही प्रत्येकाच्या जीवनाची लाईफलाईन बनलेली आहे. एकदम कमी खर्चामध्ये आणि उद्योगधंद्यासाठी ही रेल्वे खूप महत्त्वाची आहे.
कच्चा माल शेतकऱ्याच्या नेण्यासाठी, शेतकऱ्यांना माल, खतं पिळण्यासाठी, व्यापाऱ्यांना माल उपलब्ध होण्यासाठी, या सर्वांसाठी ही रेल्वे खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे हा रेल्वे प्रकल्प आम्ही तुम्हाला दाखवतो. आमचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडले तर नक्कीच आम्हाला तुम्ही फॉलो करा. धन्यवाद.